तर त्यातील पहिला मुद्दा बघा. पहिला मुद्दा आहे बातमीचे शीर्षक. इथे बघा, बातमीमध्ये आपण शीर्षक दिलंय, अभिनव विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा. तर अशाच प्रकारचा एखादा आकर्षक शीर्षक आपल्याला मोठ्या अक्षरात द्यायचं, त्याला अर्धा मार्क असतो परीक्षेला, लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे बातमी कोणी दिली. तर बातमी कोणी दिली, तर आपण इथे लिहिलंय आमच्या वार्ताहराकडून. तुम्ही त्याला एखादा अल्टरनेटिव्ह शब्द, त्यालाच आपण आमच्या प्रतिनिधीकडून असं सुद्धा वापरू शकता. त्यानंतर पुढं तिसरा मुद्दा आहे स्थळ व दिनांक. इथे बघा, बातमीमध्ये आपण स्थळ दिलंय कोल्हापूर आणि दिनांक दिलाय 6 सप्टेंबर. तर त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीने, त्याशिवाय बातमी होऊच शकत नाही. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, ज्या दिवशी बातमी घडली आहे त्याच्या पुढच्या दिवशीचा आपल्याला दिनांक द्यायचा आहे आणि ठिकाण आहे तेच द्यायचं आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा बघा, मुख्य बातमी. आता ह्या मधल्या भागात आपण कंप्लीट मुख्य बातमी दिलेली आहे, कशी घडली, काय घडली, कोण मुख्य